नमस्कार, मी विजय साळवी. आपल्या सगळ्यांचं एबीपी माझाच्या खास बुलेटिनमध्ये स्वागत, ज्याचं नाव आहे विश्वचषक माझा. आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांमधला विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना सुरू आहे. आणि या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा डाव कोसळला होता, पण या क्षणी 6-158 अशी मजल मारली आहे दक्षिण आफ्रिकेनं. आणि 6 आता 106 पर्यंत पोहोचलेली आहे दक्षिण आफ्रिका. डेव्हिड मिलर एका बाजूनं खिंड लढवतोय आणि स्टार्क आणि हेझलवूड नंतर ट्रेव्हिस हेडनंही प्रभावी मारा केला. त्यामुळं या सेमीफायनलवर ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व दिसून येत आहे. क्लासेन आणि मिलरच्या 95 धावांच्या भागीदारीमुळं किमान दक्षिण आफ्रिकेला 6-160 धावांची मजल मारता आली आहे. पण दक्षिण आफ्रिकेला अजूनही मोठ्या धावांची गरज आहे, जेणेकरून त्यांना ऑस्ट्रेलियासमोर एक आव्हान उभं करता येईल. आणि याच पार्श्वभूमीवर आपल्याला बातचीत करायची माझी कसोटी राजू कुलकर्णीशी. राजू, ज्या पद्धतीनं आपल्याला वाटत होतं की दुसरी सेमीफायनल अतिशय चुरशीची होईल, पण दक्षिण आफ्रिकेनं अगदीच नांगी टाकली आहे. डेव्हिड मिलर आणि क्लासेनमुळे निदान त्यांना किमान एक मोठी धावसंख्या आशा करता येते की आपण इथपर्यंत तरी पोहोचू. विजय, आपण परत पाहिलेलं आहे की दक्षिण आफ्रिकेने मोठ्या प्लॅटफॉर्मवर, जे म्हणतात मोठ्या टुर्नामेंटमध्ये परत त्यांनी नांगी टाकलेली आहे. आज खरं त्यांना जगाला दाखवून द्यायची एक चांगली संधी होती की आमची टीम तयार झालेली आहे, आम्ही सेमीफायनल जिंकू, फायनल जिंकू आणि वर्ल्ड चॅम्पियन्स होऊ. परंतु आपण जे आज सकाळी डिस्कस करत होतो तसंच झालेलं आहे. त्यांनी अक्षरशः नांगी टाकलेली आहे. म्हणजे मुंबई क्रिकेटमध्ये एक म्हण आहे की मी ड्रेसिंग रूममध्ये आऊट झालो, फक्त ग्राउंडवर जाऊन मी विकेट दिली. आणि मला वाटतं पहिले 4 बॅट्समन असेच आऊट झालेत. मला वाटतं 24ला 4 होत्या त्यांच्या. ॲक्च्युली त्यांना कळत नव्हतं, पण याच पार्टनरशिपमुळे ते जरा पुढे जाऊ शकलेत. पण मी अजूनही असं म्हणेन की मध्ये पावसाने सामना थांबला, जे आपण सकाळी म्हणालेलो होते. पण मी अजूनही म्हणेन की डेव्हिड मिलरच्या या प्रयत्नांमध्ये जर दक्षिण आफ्रिका एक 230 पर्यंत पोचले तर ही नक्कीच एक चांगली फायटिंग टोटल आहे. 42वा षटक सुरू आहे. 6-162 झाले आहेत आणि डेव्हिड मिलरचे प्रयत्न असेच सुरू राहिले. आणि जर दक्षिण आफ्रिकेनं 230 धावांची मजल मारली तर ऑस्ट्रेलियासमोर एक चांगलं आव्हान उभं राहू शकतं, असं म्हणतोय राजू कुलकर्णी. वळूयात पुढच्या मुद्द्याकडे. मंडळी, रोहित शर्माच्या भारतीय संघानं न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव करून विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक तर मारली. भारतीय संघाच्या पराक्रमासाठी विराट कोहली आणि मोहम्मद शमीच्या कामगिरीचं सातत्यानं कौतुक होतं आणि ते व्हायलाही हवं. पण त्याचवेळी श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुलच्या पाठीवरही शाबासकीची थाप मिळायला हवी. श्रेयस अय्यरनं तर लागोपाठ 2 सामन्यांमध्ये शतकं ठोकून कमाल केली. त्यानं नेदरलँड्स विरुद्धच्या सामन्यात 94 चेंडूत नाबाद 128 धावांची आणि न्यूझीलंड विरुद्धच्या उपांत्य सामन्यात 70 चेंडूत 105 धावांची खेळी उभारली. त्यामुळे श्रेयस अय्यरच्या खात्यात 10 सामन्यांमध्ये 500 पेक्षा अधिक धावांचा बॅलन्स जमा झाला आहे. मंडळी, आपण ग्राफिक्समधून पाहूया श्रेयसची यंदाच्या विश्वचषकातली आत्तापर्यंतची कामगिरी. शाब्बास श्रेयस अय्यर, भले शाब्बास. 10 सामने 526 धावा, शतकं आहेत 2, ती देखील लागोपाठ 2, अर्धशतकं आहेत 3, 113.11 हा त्याचा स्ट्राईक रेट आहे. आणि श्रेयस अय्यरच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी आपल्या समवेत सहभागी झाला आहे थेट अहमदाबादमधून क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले. सुनंदन, विराटचं कौतुक झालं, मोहम्मद शमीचंही कौतुक झालं, पण श्रेयसच्या पाठीवरही शाबासकीची थाप द्यायला हवी. कारण ज्या श्रेयसचे कान उपटले गेले, तो मोठे फटके खेळायला जातो आणि बाद होतो, त्या श्रेयसने आपल्या कामगिरीत सुधारणा केली आणि आता तर शतकामागून 2 शतकं ठोकली आहेत. कॅप्टन आणि संघ व्यवस्थापनाने त्याला जे पाठिंबा दिला ते त्यांनी सार्थ ठरवलेलं आहे, विजय. आणि मी तर म्हणेन विराट कोहली हा फटाक्याची माळ आहे की ज्याच्यामध्ये सातत्य वाजतच राहतं ते. परंतु हा म्हणजे सुतळी बॉम्ब आहे रे. काय 2 मॅच मध्ये त्यांनी फटाके फोडलेत, बाप रे. आणि कालच्या त्याच्या खेळीनी मी तुला सांगतो, समोरच्या टीमला मानसिक धक्का लागला आणि भारतीय धावसंख्येला बळ मिळालं. त्यामुळे कालची त्याची इनिंग खरोखर फार स्पेशल होती आणि त्याचा परिणाम सेमीफायनलवर काय झाला आपल्या सगळ्यांना दिसतंय. राजू, खरं तर मुंबईला फलंदाजीचा एक मोठा वारसा आहे. अगदी
जुन्या काळापासून आपण जर बघितलं तर विजय मर्चंट यांच्यापासून अनेक नावं आहेत त्याच्यापर्यंत सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, खूप मोठी नावं आहेत, सचिन तेंडुलकर. आणि तो वारसा आता थेट आजच्या पिढीत रोहित शर्मा आहे, श्रेयस अय्यर आहे आणि सूर्यकुमार यादव आहे. त्यातला रोहित शर्मा कर्णधार म्हणून आपण त्याला वारंवार शाबासकीची थाप देतो, पण श्रेयस अय्यर ज्याचे कान आपण सुरुवातीच्या काळात पिळले देखील आहेत, त्याला आज शाबासकीची थाप द्यायला हवी. ती तू कशी देशील? नक्कीच देईन, कारण आपण जेव्हा पहिल्यांदा त्याला क्रिटिसाइज करत होतो, ज्या तऱ्हेने आऊट झाला त्याला आपण क्रिटिसाइज करत होतो. आणि आपण जर पाहिलं असेल तर कुठेतरी एका प्रेस कॉन्फरन्समध्ये तो चिडला, रिपोर्टरवर चिडला. पण ते चिडणं थोडंसं तेव्हा वाटलं की असं चिडायला नाही पाहिजे म्हणून. पण आपण जेव्हा नंतर पाहिलं तेव्हा त्यांनी तो त्यात बदल करून घेतला. म्हणजे आपण जर पाहिलं असेल तर ते शॉर्ट बॉल ज्याला तो आऊट होत होता, ज्याला तो शॉट मारत होता, ते त्यांनी हळूहळू त्याच्यावर नियंत्रण आणायला सुरुवात केली. आणि तू म्हणाल्याप्रमाणे की जेव्हा एका टीममध्ये हिटमॅन असेल आणि किंग असेल तेव्हा श्रेयससारखे प्लेयर नेहमीच झाकोळले जातात. सुनंदन, हा एक मोठा मुद्दा आहे. ज्या एका टीममध्ये जेव्हा हिटमॅन असेल, त्याच टीममध्ये किंग असेल, उद्याचा येणारा ज्याला प्रिन्स म्हणतात तो शुभमन गिल देखील असेल, त्यावेळी श्रेयस अय्यर झाकोळला जातो. या श्रेयस अय्यरला जेव्हा तू पाहतोयस, इतकी वर्ष तू क्रिकेट फॉलो करतोयस, कोणाशी नातं दिसतं, याचं कोणाचा वारसा चालवतोय असं वाटतं तुला? मी संपूर्णपणे वेगळं उत्तर देणं पसंत करीन. नक्कीच. आपण जे म्हणतोय की हा खेळाडू तो खेळाडू, याची बॅटिंगची शैली त्याची बॅटिंगची शैली. शोले सिनेमा आठवा की जो मल्टी स्टारर होता आणि छोट्यातली छोटी भूमिका सुद्धा आपल्या लक्षात राहिली, कारण प्रत्येकाला ती भूमिका जगायचा सन्मान दिलेला होता, ती मुभा दिलेली होती. आत्ताच्या घडीला भारतीय संघ तशीच मुभा प्रत्येक खेळाडूला देते, त्याची भूमिका समजावून सांगून, त्याची संघातली भूमिका नक्की काय आहे, त्याच्याकडनं काय अपेक्षा आहे हे नीट समजून दिलं जातं आणि नंतर ती पार कशी पाडायची याचं संपूर्ण स्वातंत्र्य त्या खेळाडूला दिलं जातं. तीच गोष्ट श्रेयस अय्यरच्या बाबतीत केली गेलेली आहे की त्याला त्याची भूमिका समजून दिलेली आहे रोहित शर्मानी आणि नंतर त्याला मुभा दिली आहे की तू तुझ्या पद्धतीने खेळ, अपयशाची भीती बाळगू नको, आम्ही तुला संघातनं काढणार नाही. त्याचा परिणाम झालेला दिसतोय विजय. त्यामुळे ही भूमिका समजून देणं आणि त्याच्यानंतर एक्सप्रेस होण्याची स्वातंत्र्य देणं ह्याचा हा परिणाम आहे. एक मोठा मुद्दा सुनंदनने सर्वसामान्य माणसाला समजेल असा सांगितलाय की प्रत्येकाला एक रोल असतो. जसा शोले चित्रपटात प्रत्येकाला एक छोटी भूमिका होती आणि ती प्रत्येकानं गाजवली, तसा श्रेयस अय्यरला एक रोल दिला असेल. राजू, काय असतो हा रोल? कारण काल जेव्हा विराट बोलत होता सामन्यानंतर, तेव्हा त्याने सांगितलं की त्याला शेवटपर्यंत खेळण्याची आणि उभं राहण्याची एक त्याला भूमिका देण्यात आलेली आहे. असं प्रत्येकाला दिलं जातं? हो, नक्कीच दिलं जातं आणि हे अगदी व्यवस्थित तऱ्हेने तर सगळ्यांना सांगितलं गेलं आहे. आपण जर इंडियाची बॅटिंग लाईनअप बघितली तर रोहित येतो, शुभमन येतो. शुभमन एक त्याचे शॉट्स खेळायला सुरुवात करतो, पण तो कंट्रोल शॉट्स खेळायला सुरुवात करतो. रोहित येतो की त्याला असं करायचं असतं की अशी बॅटिंग तो करतो की त्याला 60 चेंडूमध्ये 100 करायचे असतात. त्यामुळे तो ऑफेन्सिव्हवर जातो आणि तो समोरच्या टीमच्या मेन बॉलर्सना, ओपनिंग बॉलर्सना तो उठूनच देत नाही. ही जर आपण कामगिरी पाहिली तर हे दोन गोष्टी त्यांच्या आहेत. शुभमन पण अटॅक करतो, पण तो कंट्रोल्ड अटॅक करतो. त्याच्यानंतर येतो विराट. जेव्हा समोरचे बॅट्समन डिमोरलाइज झाले असतात रोहितचा मार खाऊन, तेव्हा विराट येतो आणि तो हळूहळू सिंगल्स करायला सुरुवात करतो. त्याच्यानंतर नियंत्रण शुभमन घेतो आणि ते चालू होतं. त्याच्यानंतर मग आपण पाहिलं की श्रेयस येतो, तो पण तीच सुरुवात करतो आणि विराट ग्राउंडवर असतो, जी सर्वात मोठी गोष्ट आहे. आणि तो सिंगल्स काढून म्हणा किंवा त्याचे छोटे छोटे रिस्क फ्री शॉट्स खेळून तो रन्स सुरू करतो. आणि मग जसा श्रेयस पुढे येतो, म्हणजे काल पण आपण ऐकलं असेल की विराट अगदी व्यवस्थित म्हणाला की मी श्रेयसला खेळायला दिलं, तो चांगले शॉट्स खेळत होता आणि माझं काम दिलेलं की मी सिंगल्स करून त्याला स्ट्राईक दे. त्याच्यानंतर आपला असतो सूर्या. त्यामुळे प्रत्येकाला सांगितलेलं असतं की तुम्ही काय करायचं. फक्त थोडीशी सिच्युएशनप्रमाणे खेळाडूंनी बॅट्समननी खेळायचं असतं, जे त्यांना ट्रेन केलेलं असतं. नक्कीच. आणि जसा श्रेयस अय्यर हा भारतीय संघाच्या विश्वचषकातल्या पराक्रमाचा एक सहनायक आहे, तसाच आणखी एक सहनायक आहे आणि त्याचं नाव आहे लोकेश राहुल. तो कधी यष्टीच्या समोर फलंदाज म्हणून तर कधी यष्ट्यांच्या पाठी यष्टीरक्षक म्हणून कमालीची कामगिरी बजावतोय. कर्णधार रोहित शर्माही DRS किंवा अन्य कुठलाही निर्णय घेताना लोकेश राहुलचा सल्ला हा आवर्जून घेताना दिसतो.
आपण पाहूयात लोकेश राहुलनं फलंदाज म्हणून या विश्वचषकात बजावलेली कामगिरी. लोकेश राहुल 10 सामने, धावा आहेत 386, 1 शतक, 1 अर्धशतक आणि त्याचा स्ट्राईक रेट आहे 98.72. आपण पाहूयात की या राहुलच्या मुद्द्यावर या दोन मान्यवरांचं नेमकं काय म्हणणं आहे. सुनंदन, राहुलच्या कामगिरीविषयी तू काय सांगशील? मला ती झेरॉक्स कॉपी वाटते. राहुल द्रविडची झेरॉक्स कॉपी 2003 चा राहुल द्रविडची झेरॉक्स कॉपी. कारण मी हे राहुल द्रविडला म्हणलं तर तो इतका हसत सुटला. तो म्हणला नाही रे, खूप फरक आहे, मी खूपच सावध खेळायचो, हा फटके जबरदस्त मारतोय. अरे पण म्हटलं विकेट किपिंगचं काय? हो रे, आम्ही नॅशनल क्रिकेट अकॅडमीमध्ये अगोदरपासूनच खूप मेहनत केली, त्याचं थोडंसं फळ मिळतंय. इतका नम्रपणा राहुल द्रविडनी दाखवलेला होता. ही सगळी जी तयारी आहे ती त्याच्या रिहॅब बरोबर चालू झालेली होती आणि त्यामध्ये बॅटिंगच्या सरावाबरोबर विकेट किपिंग वरतीही तेवढाच भर दिला गेलेला होता. त्यामुळे राहुल आत्ता जी कामगिरी करतोय त्याच्यामधलं हे राहुल नाव उगा चालेल नाहीये, त्याच्या मागे राहुल द्रविड आहे असं मला सांगावंसं वाटतं आणि कष्टाचं मेहनतीचं फळ आहे असंही मला सांगावंसं वाटतं. राहुल द्रविडची कॉपी किंबहुना राहुल द्रविडचंच नाव तो पुढे घेऊ नये, वारसा चालवतोय की नाही हे जगाने ठरवावं. पण लोकेश राहुल ज्या पद्धतीने खेळतोय, खरं तर तो कायमचा अस्सल असा यष्टीरक्षक नाही, पण या विश्वचषकात ज्या पद्धतीनं तो यष्टीरक्षण करतोय, झेप घेऊन कॅचेस पकडतोय, फलंदाजी करतोय आणि सगळ्यात मोलाची भूमिका कुठली असेल तर कर्णधार रोहित शर्माला तो प्रत्येक वेळी एक सल्ला देतो आणि खास करून DRSच्या वेळी. विजय, तुला मी एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो की तो जरी राहुल द्रविड बरोबर नाव शेअर करत असेल तरी त्याचं नाव राहुल कसं ठेवलं की हे कदाचित आपल्याला माहीत नसेल. त्याचे वडील सुनील गावस्करचे फॅन होते आणि त्याच्या वडिलांना असं वाटलं की सुनील गावस्करांच्या मुलाचं नाव राहुल आहे, रोहन नाही, आणि त्यांनी नाव ठेवलं आहे. तर KL राहुलचं बोलायचं झालं तर त्यांनी भारतीय संघाचे मेजर प्रॉब्लेम जो असतो तो सॉल्व्ह केलेला आहे. एवढा मोठा बॅट्समन, एवढा चांगला बॅट्समन जर विकेट किपिंग करत असेल तर तुम्हाला एक जागा आणखीन मिळते आणि तो प्रॉब्लेम राहुलनी सॉल्व्ह केलेला आहे. शांत डोक्याचा आहे. आपल्या बाकीचे सगळे जे प्लेयर्स असतात ते इकडे तिकडे फिरत असतात. आपण रोहितला पण पाहिलंय, विराटला पण पाहिलंय, उड्या मारत असतात, खूप एक्सप्रेशन्स देत असतात आणि तिथेच राहुल शांतपणे उभा असतो. तू म्हणाल्याप्रमाणे जेव्हा रिव्ह्यू येतो तेव्हा जेव्हा त्यांनी ते सांगितलेलं आहे की बॉल आऊट होता, म्हणजे आपल्याला माहिती आहे शमीच्या बॉलिंगवर काय झालं ते, आणि जेव्हा तो प्रेडिक्ट करतो तेव्हा तसंच होतं. त्यामुळे राहुलची जागा ही सर्वात इम्पॉर्टंट आहे. विकेट किपिंग करतो आणि जसा राहुल द्रविड होता तसा एका भिंतीसारखा 5 नंबरला बॅटिंगला येतो. आणि हेच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की प्रत्येकजण आपला खारीचा वाटा उचलतोय ना, म्हणून भारतीय संघ विश्वचषकात सातत्यानं जिंकताना दिसतोय आणि तो थेट फायनलमध्ये पोहोचलेला आहे. तिकडे ईडन गार्डन्सवर दक्षिण आफ्रिकेची घसरगुंडी उडाली आहे. 45वं षटक सुरू आहे आणि ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिकेला 7 बाद 180 असं रोखून धरलंय. डेव्हिड मिलर एकाकी झुंज देतोय, अर्धशतक झळकावलंय. 108 चेंडूत 87 धावांवर पोचलाय, 7 बाद 181 आणि अजूनही साधारण 32 चेंडू बाकी आहेत. या 32 चेंडूत दक्षिण आफ्रिका आणखी किती धावांची मजल मारते आणि ऑस्ट्रेलियासमोर एक आव्हान उभं करण्याचा त्यांचा प्रयत्न होऊ शकतो का, याच्याकडे आपली नजर असणार आहे. आणि म्हणूनच त्याच मुद्द्यावर मला सुनंदनकडे जायचं आहे. सुनंदन, दक्षिण आफ्रिका मोक्याच्या क्षणी पुन्हा एकदा फ्लॉप झाल्याचं चित्र आहे की ही जी धावसंख्या आहे ही पुरेशी ऑस्ट्रेलियाला आव्हान द्यायला? आत्ता तरी नाही वाटत विजय. कारण काय आहे की तुम्ही इतकी कमी धावसंख्या करून ऑस्ट्रेलिया सारख्या अनुभवी तगड्या संघाला भीती दाखवू शकत नाही. अजूनही तू म्हणलास तसे 5 ओव्हर्स अजूनही बाकी आहेत. त्याच्यामध्ये जर का डेव्हिड मिलर राहिला, त्याच्या बॅटमधनं फटके निघाले, केशव महाराजनी त्याला थोडीशी साथ दिली आणि 40 ते 50 रन कमीत कमी त्यांनी जर का जोडल्या तरच एक थोडंसं काहीतरी आव्हान उभं करता येईल. नाहीतर या विकेटवरती बॉल जरी वळत असला तरी ऑस्ट्रेलिया करता हे आव्हान पुरेसं नाही वाटत. ऑस्ट्रेलियासाठी हे आव्हान पुरेसं वाटत नाही. 45 षटकात 7 बाद 182. राजू, का होतं दक्षिण आफ्रिकेचं वारंवार असं हे? कारण रथी महारथी असताना देखील दक्षिण आफ्रिका सातत्यानं आपल्याला मोक्याच्या क्षणी फ्लॉप होताना दिसते.
याचं मेन कारण आहे की स्पोर्ट्समध्ये आपण नेहमी पाहिलं असेल की एक मोठा जेव्हा प्लॅटफॉर्म येतो म्हणजे सेमीफायनल आहे किंवा फायनल्स आहे त्याच्यामध्ये टेम्परामेंट कमी पडतं. जे साऊथ आफ्रिकेचं आपण जवळजवळ आज 30 वर्ष हेच बघतोय की कधी ते चांगल्या मॅचेस खेळायला जातात तेव्हा त्यांचे चांगले नावाजलेले चांगलं करणारे यशस्वी बॅट्समन बॉलर्स हे सुद्धा कमी पडतात. आणि मला असं वाटतं कुठेतरी त्यांच्या या अप्रोचमध्ये मला वाटतं त्यांना जर सांगितलं असतं म्हणजे आज आपल्याला दिसेल की मुंबईमध्ये इंग्लंडच्या अगेन्स्ट खेळणारीच टीम आज अशी खेळते तर मला वाटतं आपण कधी विश्वास ठेवला नसता. पण ह्याच गोष्टींसाठी आपल्याला पाहिजे की थोडंसं कुठेतरी टेम्परामेंट कमी पडतं. तर दक्षिण आफ्रिकेला आता थोडंसं बदलावं लागणार आहे कारण आत्ता या क्षणी त्यांच्या हाताशी फक्त 7 बाद 182 धावसंख्या आहे. ऑस्ट्रेलियासमोर आव्हान किती धावांचं उभं करायचं आता हे डेव्हिड मिलरच ठरवणार आहे. पण डेव्हिड मिलरनं जेव्हा आव्हान उभं करेल तेव्हा ही मॅच अधिक रंगतदार करायची असेल तर दक्षिण आफ्रिकी गोलंदाजांना आपली कंबर कसावी लागणार आहे. त्या मॅचवर आपली नजर राहील. राजू कुलकर्णी आणि सुनंदन नेले या दोघांनाही आपण बोलतं करत आहोत. त्यासाठी तुम्ही पाहत राहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.